माऊलीचं काम आपण बेवारस महिलांसाठी करतो हे सर्वांना माहिती आहे. तरी पण बऱ्याच वेळा फॅमिलीतले पेशंट आपल्याकडे घेऊन येतात की नाही तुम्ही तिला इथे घ्या. म्हणजे स्वतः वडील असतात, आम्ही त्यांना खूप वेळा काउन्सिलिंग करून त्यांना समजून सांगतो. बरं आर्थिक परिस्थिती चांगली असते परंतु ती मानसिकता लोकांमध्ये नाही आहे. त्याचं खूप वाईट वाटतं. जर बाकीचे आजार झाले, शारीरिक आजार, तर आपण त्या पेशंटला असं रस्त्यावर सोडत नाहीत. पण मानसिक आजार झाला आणि ती जर स्त्री असेल, मग फक्त नवरात्रामध्ये आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हे 10 दिवस आपण स्त्रीची पूजा करायची का? बाकीचे 355 दिवस आपण काय करायचं? तिला टू बी टेकनच घ्यायचं, तिच्यावर अत्याचारच करायचे, असं आहे का? जर पुरुष जर मनोरुग्ण झाला लग्नानंतर तर ती स्त्री पती परमेश्वर म्हणून त्याचा सांभाळ करते. ती घर सोडून जात नाही किंवा त्याला घराबाहेर काढत नाही. ही भारतीय संस्कृती आहे. परंतु जर ज्या लक्ष्मीची तुम्ही पूजा करता, ज्या दुर्गा मातेची तुम्ही पूजा करता, तिच्यावर जर अशी वेळ आली तर तुम्ही तिला का घरातनं हाकलता? आज इथल्या पूर्ण भारतभरच्या स्त्रिया माऊलीमध्ये आहेत. आज आमची तिची ओळखही नाही, तरी पण आज ते इतक्या छान झाल्यात. याचा अर्थ काय की त्यांना फक्त प्रेमाची गरज असते, त्यांना सिक्युरिटीची गरज असते, घराची गरज असते, घर लागतं त्यांना. एक शाश्वत त्यांच्या फार अपेक्षा नसतात स्त्रियांच्या. घर असलं, प्रेम मिळालं की त्या लगेच उभ्या राहतात, की लगेच त्या फुलतात. त्याच्यामुळे समाजाने त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टीने बघावं, एक आजार म्हणून बघावं, त्याच्यावर प्रॉपर ट्रीटमेंट घ्यावी, काय पथ्य असतील ते पाळावं आणि त्यांना परत कुटुंबामध्ये पुनर्वसन त्यांचं कुटुंबातच करावं, की जेणेकरून अशा संस्था वाढू नयेत, असे कामं वाढू नयेत. प्रेम की गंगा बहाते चलो, राह में आए जो दीन दुखी, राह में आए जो दीन दुखी, सबको गले से लगाते चलो.